नमस्कार माझ्या ग्रामसेवक बंधूंनो. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की आपल्या ग्रामपंचायत आर्थिक वर्ष हे 31 मार्च रोजी संपलेलं आहे आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम ज्या गोष्टी कराव्या लागतात ते म्हणजे आपल्या अकाउंटिंगच्या सगळ्या गोष्टी. त्यामध्ये तुमचा कॅशबुक लिहिणे असेल किंवा कॅशबुकच्या एंट्र्या ई-ग्राम स्वराजला करणे असेल आणि मग त्या करत असताना तुम्हाला मंथ बुक क्लोज करणे, डे बुक क्लोज करणे, इयर बुक क्लोज करणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मित्रांनो, बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आपले डाटा ऑपरेटर करत असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याची काही कल्पना नसते. परंतु काही माझे ग्रामसेवक बांधव आहेत की ते स्वतः सुद्धा या डाटा एंट्री करत असतात, त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की कुठल्या स्टेपला काय केलं पाहिजे आणि कुठल्या स्टेपला काय नाही केलं पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आपण ऑपरेटर लोकांकडनं या डाटा एंट्री करून घेत असतो त्यावेळेस 31 मार्चला आपण त्यांना दप्तर देत असतो डाटा एंट्री करण्यासाठी. काही ग्रामपंचायतीमध्ये या गोष्टी रेग्युलर प्रोसेसमध्ये केल्या जातात, परंतु काही ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटर नाहीये किंवा काही ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटर नव्याने लागले असतात, त्यांना या गोष्टींची कल्पना नसते की कशा प्रकारे डाटा एंट्री केली असते. आणि पंचायत समिती लेवलवरून पण BM कडनं वगैरे पाहिजे तसं काही सपोर्ट किंवा पाहिजे तसं काही ट्रेनिंग त्यांना दिलं जात नाही. पर्यायाने त्यांच्याकडनं काही अनाहूतपणे बेजबाबदारपणे काहीतरी चुका होण्याची शक्यता असते. मग या चुका कोणत्या होऊ शकतात? तर आता बऱ्याच वेळेला माझ्या असं लक्षात आलं की काही ऑपरेटर ज्यावेळेस घरपट्टी किंवा पाणीपट्टीच्या एंट्र्या ज्यावेळेस ई-ग्राम स्वराजला करतात त्यावेळेस ते बंच एंट्री करत असतात. बंच एंट्री म्हणजे काय? एखाद्या पर्टिक्युलर डेला समजा 20 जणांनी तुमच्याकडे घरपट्टी जमा केली, तर 20 जणांच्या वेगवेगळ्या पावत्या आपण फाडत असतो 10 नंबरला. तर त्याची प्रत्येक एक एंट्री म्हणजे 20 एंट्र्या तुम्हाला ई-ग्राम स्वराज पोर्टलला करणं अपेक्षित असतं असं शासनाच्या नियमानुसार. परंतु काही ऑपरेटर लोक त्या 20 जणांची पूर्ण रकमेची एक बेरीज करतात आणि त्या पूर्ण बेरीजची एकच एंट्री ई-ग्राम स्वराजला करत असतात. मित्रांनो, अशा गोष्टी करणं चुकीचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की शासनाने आता ऑडिट सुद्धा ऑनलाईन घेण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. 14 वित्ताग असेल किंवा 15 वित्ताग असेल, या 2 स्कीमचं ऑडिट सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे. तुम्ही सुद्धा त्याला सामोरे गेलेले असाल. माझे सुद्धा ग्रामपंचायतीचं 2-3 वेळेस ऑडिट हे ऑनलाईन स्वरूपामध्ये 14 वित्ताग आणि 15 वित्ताग स्कीमचं झालेलं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही डाटा ऑनलाईन स्वरूपामध्ये अपलोड करता तो डाटा जसा ऑफलाईन आहे तसंच ऑनलाईन स्वरूपामध्ये गेला पाहिजे असं शासनाला अपेक्षित आहे. आणि संबंधित जे कोणी डाटा ऑपरेटर असतील किंवा ग्रामसेवक बांधव असतील त्यांनी सुद्धा डाटा एंट्री करताना अशाच गोष्टींना फॉलो केलं पाहिजे. उद्या समजा एखाद्या पर्टिक्युलर डेची डाटा एंट्री एखाद्या ऑडिटरला बघायची आहे की समजा 31 मार्चला तुमच्याकडे किती लोकांनी घरपट्टी जमा केल्या किंवा पाणीपट्टी जमा केल्या की त्या डाटा ऑडिटरला बघायचा असेल तर तो ऑनलाईन कसा बघू शकतो? कारण जर तुमच्या ऑपरेटरने किंवा तुमच्याकडनं वगैरे जर त्या पर्टिक्युलर डेची एकच एंट्री बंच एंट्री आपण ज्याला म्हणतो ती जर त्या वेबसाईटवर जर करण्यात आली असेल तर तुम्ही कोणी पट्टी जमा केली, किती जमा केली, त्याची देवगती किती, सेस किती, घरपट्टी किती, पाणीपट्टी किती, या सगळ्या गोष्टींची काही कल्पना त्याला येणार नाही. म्हणजे पर्यायाने चुकीच्या एंट्री झाल्यामुळे हा त्रास आला आपल्या समोर जाऊ शकतो आणि भविष्यामध्ये असं नको व्हायला की परत नव्याने तुम्हाला त्या एंट्र्या कराव्या लागू शकतात. तर मित्रांनो, ह्या गोष्टी टाळण्यासाठी शक्यतो तुम्ही तुमच्या डाटा ऑपरेटरला प्रत्येक एंट्री ही सेपरेटच करायला लावा. सेपरेट केल्यानंतरच तो रिपोर्टला ज्यावेळेस आपण अकाउंटिंगचा रिपोर्ट जनरेट करतो त्यावेळेस ती पर्टिक्युलर एंट्री कुठल्या व्यक्तीची आहे आणि त्याने किती रक्कम जमा केलेली आहे आणि कुठल्या पावतीने ती जमा केलेली आहे याची आपल्याला पर्टिक्युलर माहिती मिळत असते. परंतु बंच एंट्री केल्यामुळे ह्या गोष्टी काही आपल्याला त्याची कल्पना येत नाही. मित्रांनो, या गोष्टी टाळण्यासाठी तर तुमच्या ऑपरेटरकडनं अशा प्रकारची डाटा एंट्री करून घेणं अपेक्षित आहे. तुम्ही जरी डाटा एंट्री करत असाल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची डाटा एंट्री करणं आवश्यक आहे. बंच एंट्री कुठल्याही पण अकाउंटची करू नका. अगदी व्याजाची सुद्धा एंट्री तुम्ही जरी वर्षभरामध्ये तुम्हाला 4-5 वेळेस व्याज जमा झालं असेल आणि त्याची पूर्ण बंच एंट्री तुम्ही मारत असाल ते सुद्धा चुकीचं आहे. ज्या डेटला तुम्हाला व्याज जमा झालेलं आहे त्या डेटची पर्टिक्युलर एकच एंट्री तुमच्या ई-ग्राम स्वराजच्या पोर्टलला होणं आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, हे एक अवांतर माहिती तुम्हाला सांगणं आवश्यक होतं आणि मला कल्पना आहे की तुम्ही या गोष्टींची तुमच्या कामकाजामध्ये निश्चितपणे उपयोगात आणाल आणि तुमच्या डाटा ऑपरेटरला सुद्धा याची कल्पना निश्चितपणे द्याल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागे प्रमुख उद्देश असा आहे की आपलं ग्रामपंचायत आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि दाखला अनुदान यायला अजून बाकी आहे आणि त्यामुळे आपलं एप्रिल झालं मे झालं आपण ई-ग्राम स्वराज क्लोज करत नाहीये. तर हे क्लोज करत असताना मित्रांनो तुम्हाला कुठल्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे आणि कुठली प्रोसेस फॉलो करणं आवश्यक आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही सगळ्या अकाउंटचे तुमच्या ग्रामपंचायत जेवढे काही अकाउंट आहेत ते सगळे अकाउंट जर तुमचे ऑनलाईन झालेले असेल तर ऑनलाईन झालेले अकाउंटवर सगळ्या एंट्र्या करून घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्या एंट्र्या करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या ऑपरेटरला पूर्ण लिहिलेलं कॅशबुक त्याच्या स्वाधीन करणं आवश्यक आहे. जर ह्या गोष्टी पूर्ण झालेल्या नसेल तर तुम्हाला मंथ बुक असेल किंवा इयर बुक असेल तर क्लोज करता येणार नाहीये. तर मग
डे वाईज आणि मंथ वाईज त्याला तुम्ही तुमचं ते कॅशबुक त्याला पूर्ण करून देऊ शकता. आणि नंतर 31 मार्च पर्यंत ज्यावेळेस तुमची डाटा एंट्री पूर्ण होते त्यावेळेस नंतर मग पुढचा पार्ट होतो तुमचा मंथ बुक क्लोज करणे. मंथ बुक क्लोज केल्यानंतर मग तुम्हाला रिकन्सिलेशन करणे हा एक पार्ट असतो. बऱ्याच ग्रामसेवकांना रिकन्सिलेशन वगैरे या गोष्टी थोड्याशा नवीन शब्द असतो, पण ऑपरेटर लोकांना याचा परिचय आहे की रिकन्सिलेशन कसं केलं जातं, अकाउंटचा बॅलन्स कसा मॅच केला जातो कॅशबुक अनुसार आणि ऑनलाईन नुसार. तर या गोष्टीसाठी आपल्याला रिकन्सिलेशन करणं आवश्यक असतं. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कॅशबुक लिहितो परंतु आपल्याकडे पासबुक समोर नसतं, आपण व्हाउचरद्वारे किंवा चेकद्वारे वगैरे एंट्री करत असतो, परंतु अचानकपणे बँकेमध्ये काही व्याज जमा होत असतं किंवा बँकेचे चार्जेस डेबिट होत असतात काही चेकबुकमुळे किंवा NEFT RTGS करतो, तर ते चार्जेस आपल्या कॅशबुकला आलेले नसतात. आणि ज्यावेळेस आपण पासबुक वगैरे प्रिंट करतो त्यावेळेस शेवटी आपल्याला त्या तारखेचं कॅशबुक आपण लिहून पूर्ण झालेलं असतं आणि मग पर्यायाने आपल्याला पुढच्या तारखेला त्या एंट्री टाकणं आवश्यक असतं. मग ऑनलाईनला मात्र ह्या गोष्टी करता येत नाही. मग ऑनलाईनला जर ह्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या असेल तर शासनाने रिकन्सिलेशन हा एक पर्याय दिलेला आहे, जे तुम्हाला मंथ बुक क्लोज केल्यानंतर तो करावा लागतो. आणि मग ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर म्हणजे कोणत्या, मंथ बुक क्लोज करणे, रिकन्सिलेशन करणे आणि त्याच्यानंतर मग तुमचं इयर बुक क्लोज करणे, या 3 स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं इयर बुक क्लोज करता येतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्टिक्युलर या 3 स्टेप काय आहे ते शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मित्रांनो, आपण या प्रोसेसला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर घेऊन जातोय. मित्रांनो, या ठिकाणी मी e-ग्रामस्वराज साईटवर आलेलो आहे. तुम्हाला इथे दिसत असेल वेबसाईटचा ऍड्रेस e-ग्रामस्वराज.gov.in आणि तुम्हाला लॉगिन बटन दिसतंय. आता लॉगिन करताना मित्रांनो मी माझं EDM लॉगिन करणार आहे, कारण तो मंथ बुक वगैरे जे क्लोज केलं जातं ते EDM लॉगिन मधूनच क्लोज करावं लागतं आपल्याला. आणि मग क्लोज केल्यानंतर त्याची जी डिजिटल साईन करावी लागते तुमच्या ग्रामसेवकांची मेकर लॉगिन मधून, ती तिथं करणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचं मंथ बुक क्लोज होत नाही. तर या ठिकाणी मी EDM लॉगिन करतोय. EDM लॉगिन करण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत युजर आयडी टाकायचा, पासवर्ड टाकायचा आहे. मी माझ्या ग्रामपंचायत टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉगिन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला EDM लॉगिनचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होतो. सुरुवातीला इथे तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या इयर मध्ये तुम्हाला डाटा एंट्री करायची आहे. आता माझ्याकडे सध्या 21-22 चालू आहे म्हणून मी 21-22 सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमच्या EDM लॉगिनचा डॅशबोर्ड उपलब्ध होईल. डॅशबोर्ड उपलब्ध झाल्यानंतर मी अपेक्षा करतो मित्रांनो, ही जी प्रोसेस मी जी करतोय आता, की मी यापूर्वी 31 मार्च पर्यंत सर्व कॅशबुकच्या डाटा एंट्री करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस आहे. तुम्ही तुमच्या अगोदर सर्व डाटा एंट्री करून घ्या आणि त्याच्यानंतर या प्रोसेसला सुरुवात करा. तर आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही पूर्ण तुमची ग्रामपंचायत डाटा एंट्री केलेली आहे 31 मार्च पर्यंत आणि त्याच्यानंतरची प्रोसेस करत आहात. तर मंथ बुक क्लोज करण्यासाठी मित्रांनो पिरियड अँड प्रोसिजर मध्ये यायचं आहे. क्लोजिंग ऑफ बुक्स मध्ये तुम्हाला मंथ बुक हा ऑप्शन दिसतोय, या मंथ बुकला क्लोज करायचं आहे. मंथ बुक क्लोज करताना मित्रांनो हे बघा, तुम्हाला अगोदरचं मंथ बुक क्लोज झालेलं आहे आणि आता तुम्ही कोणतं करतात अशा प्रकारचे 2 ऑप्शन तुम्हाला दिसतात. याच्या अगोदर फेब्रुवारीचं मंथ बुक क्लोज केलं आहे आणि आता मला मार्च 2022 हे मंथ बुक क्लोज करायचं आहे. तर इथं क्लोज मंथ बुक या ऑप्शनवर मी क्लिक करतोय. ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस मित्रांनो इथं जे डे बुक तुम्ही क्लोज केलंय तिथं काही तुम्हाला दिसणार नाही, परंतु जे ओपन आहेत ते तुम्हाला इथं दिसायला सुरुवात होईल. इथं 30 तारीख आणि 31 तारीख असे 2 प्रकारचे डे बुक तुमचे इथं ओपन आहे. आता ते सुद्धा इथं सिस्टम तुम्हाला क्लोज करायला सांगत आहे, तर मी ते पण क्लोज करतोय. क्लोज केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला आता तुम्ही मंथ बुक क्लोज केला, हे जर फायनल प्रोसिजर करायची असेल तर तुम्ही तुमच्या मेकर लॉगिन करा आणि मेकर लॉगिनच्या DSC ने तुम्ही तुमचे मंथ बुक साईन करायचं आहे, डिजिटली साईन आपण ज्याला म्हणतो ते. आता हे करण्यासाठी मी काय करतोय, इथं लॉग आउट करतोय. लॉग आउट केल्यानंतर मी तुम्हाला इथं मेकर लॉगिन करतोय. आता मेकर लॉगिन करण्यासाठी मला इथं तुमच्याकडे मेकर आयडी असणं आवश्यक आहे. आता मी माझ्या ग्रामचा मेकर आयडी माझ्याकडे आहे, मी पासवर्ड पण टाकलेला आहे. मी कॅप्चा टाकतोय. कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉगिन या बटनवर क्लिक केल्यानंतर जे नेहमीप्रमाणे प्रोसेस तुम्हाला आर्थिक वर्ष सिलेक्ट करायचं आहे, तिथे 21 मी सिलेक्ट करतोय आणि सबमिट या बटन क्लिक करतोय. आता हा झाला तुमचा मेकर लॉगिनचा डॅशबोर्ड तुमच्या समोर उपलब्ध झालेला आहे. आणि आता तुम्हाला मंथ बुक क्लोज करण्यासाठी काय करावं लागेल, तर पिरियड अँड प्रोसिजर मध्ये पहिल्यांदा तुम्हाला डे बुक क्लोज करून घ्यावं लागेल. कोणतं, 14 वित्त आणि 15 वित्त या स्कीमचं. या ठिकाणी मी क्लोजिंग ऑफ बुक्स वर क्लिक करतोय. स्कीम वाईज डे बुक क्लिक करतो आहे आणि त्याच्यानंतर इथं स्कीम निवडून आता 14 फायनान्स कमिशन मी टिक करतोय आणि इथं 31/3 क्लोज करतोय. काळजीपूर्वक पहा मित्रांनो, तुम्हाला निश्चितपणे तुमच्या ग्रामपंचायत कामकाज करताना डाटा एंट्री करताना या गोष्टीचा निश्चितपणे फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. त्याच्यानंतर इथं 15 वित्त सुद्धा क्लिक करायचं आहे आणि 15 वित्त क्लिक केल्यानंतर क्लोज डे बुक म्हणायचं आहे. आता
14 वित्त आणि 15 वित्त डेबुक क्लोज झाल्यानंतर फायनलची प्रोसेस तुम्हाला करायची आहे ती म्हणजे मन बुक डिजिटली साईन करायची. त्यासाठी आपल्याला मास्टर मध्ये एंट्री मध्ये जायचं आहे आणि खाली डीएससी मॅनेजमेंट मध्ये यायचं. डीएससी मॅनेजमेंट मध्ये तुम्ही आल्यानंतर खाली साईन मन बुक फाईल अशा प्रकारचा ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला 14 वित्त आणि 15 वित्त दोन्ही स्कीम तुम्हाला डिजिटली साईन करण्यासाठी येतात. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मेकर लॉगिन म्हणजेच ग्रामसेवकांचे डीएससी तुमच्या सिस्टीमला लावायचे, म्हणजे तुमचं लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटर वगैरे असेल त्यासाठी त्याला डीएससीचं टोकन लावून तुम्ही हे डिजिटली साईन करायचं आहे. लॅपटॉपला कनेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन हे क्लोज करून टाकायची काही आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला इथं याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अप्लाय डिजिटली सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डीएससीचा पासवर्ड टाकण्यासाठी विचारतो. पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म सायनिंग वर क्लिक करायचं आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही 14 वित्त ही प्रोसेस केली आहे त्याचप्रमाणे प्रोसेस तुम्हाला कशाला करायची आहे, 15 वित्त पण करायची आहे. कारण आपल्याला दोन्ही पण स्कीम डिजिटली साईन झाल्याशिवाय तुमचं मनबुक साईन होत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, काही ग्रामपंचायतीमध्ये 15 वित्ताची स्कीम फक्त मॅपिंग केलेली असते आणि 14 वित्ताची स्कीम मॅपिंग न केल्या कारणाने तुमचं मनबुक साईन करायला प्रॉब्लेम येतात. तुमच्या 14 वित्ताच्या खात्यामध्ये बॅलन्स असो किंवा नसो, परंतु तुमचे 14 वित्ताची स्कीम ही पीएफएमएस ला मॅपिंग असणं आवश्यक आहे. तिला तुमचे डीएससी इंटिग्रेट करणं आवश्यक आहे, ते डीएससी जनरेट करणं आवश्यक आहे. तरच तुम्ही मनबुक साईन करू शकता. एकट्या 15 वित्ताच्या स्कीमला जरी तुमची डीएससी लिंक केली असेल तर तुम्ही मनबुक क्लोज करू शकत नाही. आता मित्रांनो इथे माझी एक पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे, कोणती, मनबुक साईन करणे आणि क्लोज करणे. त्याच्यानंतर माझी पुढची जी स्टेप येते ती म्हणजे रिकन्सिलेशन करणे. रिकन्सिलेशन करण्यासाठी मला पुन्हा माझ्या ऍडमिन लॉगिन मध्ये जावं लागेल. आता मी तर माझं मेकर लॉगिनचं काम संपलेलं आहे. आता मला ऍडमिन लॉगिन करावं लागेल. त्यासाठी मी पुन्हा लॉग आउट करतोय आणि लॉगिन या बटन क्लिक करून ऍडमिन लॉगिन करतोय. ऍडमिन लॉगिन करण्यासाठी पुन्हा माझा युजर आयडी मी चॉईस करतोय, कॅप्चा टाकतोय आणि लॉगिन या बटनवर क्लिक करतोय. लॉगिन या बटन क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आर्थिक वर्ष निवडायचं आहे. अजून आपलं 21-22 चालू आहे. जोपर्यंत इयर क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला 21-22 सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला पिरियड प्रोसिजर मध्ये क्लोज करायचं आहे. मनबुक क्लोज करताना तुम्हाला मार्क दिसेल, क्लोज मनबुक जर म्हटलं त्यावेळेस तुमच्या समोर पुढे काय ऑप्शन येईल, 31 मार्च क्लोज करायचा आहे. आता मनबुक तुमचं क्लोज झालेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही 1 एप्रिलचं डेबुक क्लोज करायला जाता त्यावेळेस तुम्हाला रिकन्सिलेशन करण्यासाठी विचारेल. थोडक्यात काय, तर कोणत्याही महिना क्लोज केल्यानंतर पुढच्या महिन्याचा जे काही आर्थिक व्यवहार तुम्हाला करायचे आहेत, डाटा एंट्री करणं असू द्या किंवा पेमेंट सोडणं असू द्या, त्याच्या अगोदर तुम्हाला मागील महिन्याचं म्हणजे जो काही महिना तुम्ही क्लोज केला आहे त्या महिन्याचं रिकन्सिलेशन करणं आवश्यक आहे. रिकन्सिलेशन म्हणजे काय तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. जे काही तुमच्या डाटा एंट्री करताना बँकेमध्ये काही अनाहूत रक्कम डेबिट झाल्या असतात किंवा जमा झाल्या असतात त्या एंट्री आपण रिकन्सिलेशन मध्ये समायोजन करू शकतो. रिकन्सिलेशन म्हणजे काय, तर तुमचा ऑनलाईनचा बॅलन्स आणि कॅशबुकचा बॅलन्स जुळणं आवश्यक आहे. तो जुळण्यासाठी ज्या रकमेचा डिफरन्स पडतो तो कोणती रक्कम आहे ती शोधणे आणि ती रक्कम रिकन्सिलेशन करताना टाकणे, त्या रकमेची एंट्री करणे, असा साधा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. आपण सुरुवातीला इथं नंतर रिकन्सिलेशनला ऍड करूया. हे बघा आता इथं तुम्हाला रिकन्सिलेशन करताना पहिल्यांदा वरती इथं फायनान्शियल इयर येतं, अकाउंट टाईप येतं, तुमचं अकाउंट बँकेमध्ये आहे का, ट्रेझरीमध्ये आहे का, पोस्ट ऑफिसमध्ये आहे. नंतर जे तुम्ही काय पर्याय सिलेक्ट कराल त्या पद्धतीने खालचे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतो. आता मी बँकेचं सिलेक्ट केलं आहे आणि मग तुमचे जे काय ऑनलाईन अकाउंट तुम्ही ई ग्राम स्वराज पोर्टलला ऍड केलेले आहे ते सर्व अकाउंट तुम्हाला इथे दिसतात. पहिल्यांदा बँक दिसते, बँकेनंतर तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करावी लागते आणि ब्रांच सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला अकाउंट नंबर. आता मी सुरुवातीला बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट घेतो. तर बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर ते पुन्हा मला ब्रँच विचारते. ब्रँच विचारल्यानंतर त्या ब्रँच मध्ये किती अकाउंट आहेत ते पण विचारलं. मी ते एकच अकाउंट आहे. एक अकाउंटवर क्लिक केल्यानंतर रिकन्सिलेशन एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. जास्त काय त्याच्यामध्ये बारीक बघायची गरज नाही. ज्यावेळेस माझा ऑपरेटर वगैरे असेल किंवा ग्रामसेवक स्वतः इंटिग्रेट करत असेल तर त्यांना एक गोष्टीची कल्पना देखील आहे. परंतु हा व्हिडिओ अशा ग्रामसेवकांनी डाटा ऑपरेटर यांच्यासाठी आहे की ज्यांना ही नव्याने प्रक्रिया करणं आवश्यक आहे, ज्यांना ती माहीत नाहीये किंवा जरी माहिती असेल तर वरवर माहिती आहे, त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा इथे तुम्हाला आता मार्चचं रिकन्सिलेशन करतोय आपण, म्हणजे ह्या गोष्टी सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिल्यांदा आपण बँक सिलेक्ट केली, बँकेनंतर बँकेचं नेम आलं, जेवढे आपले अकाउंट ऍड होते ग्राम स्वराजला त्यांच्या सगळ्या ब्रँच आल्या
त्याच्यानंतर जी बँक आपण सिलेक्ट केली त्याच्या अंडर कोणती ब्रँच आहे ती ब्रँच आली आणि त्या ब्रँचच्या अंडर जे काही उद्योग अकाउंट आहे त्यापैकी एक अकाउंट आपण सिलेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मंथ ऑफ रिकन्सिलेशन, इथे तुम्हाला ज्या महिन्यात तुम्ही रिकन्सिलेशन करता तो महिना तुम्हाला इथं दिसेल. आणि बॅलन्स ऍज पर कॅशबुक, तुमच्या कॅशबुक नुसार बॅलन्स किती आहे. आता इथं 0 आहे. आता या खात्यामध्ये व्यवहारच करत नाही आणि तसं आहे, पण या खात्यात माझे व्यवहार हे 0 म्हणून तुम्ही 0 टाकतोय आणि इथं रिकन्सिलेशनवर क्लिक करायचं आहे. आणि इथं फ्रीज म्हणायचं आहे. कधी पण सेव्ह म्हणू नका मित्रांनो, नेहमी फ्रीज या बटनवरच क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे बघा, डिटेल्स ऑफ बँक रिकन्सिलेशन इज सेव्ह सक्सेसफुली, म्हणजे एका अकाउंटची रिकन्सिलेशन तुमचं झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही पर्टिक्युलर सर्व अकाउंटचं रिकन्सिलेशन तुम्ही करून घ्यायचं आहे. आता मी फास्ट मध्ये सगळ्या अकाउंटचं रिकन्सिलेशन करून घेतोय. याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अकाउंटची एंट्री करता, बऱ्याच वेळेला काय होतं, काय अकाउंटवरचे व्यवहार तुमचे 0 असतात, म्हणजे त्याचे काही बॅलन्स वगैरे नसतात. ते अकाउंट कसे डिऍक्टिव्हेट करायचे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आता आयसीआयसीआय बँक घेतलेली आहे आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये तुमचं देखील अकाउंट असेल 15 वित्तागाचं, तर ते 15 वित्तागाच्या अकाउंटची एंट्री तर रिकन्सिलेशन आपण करतोय. आता सगळ्यात इथं महत्वाचं मित्रांनो, माझ्या ग्रामपंचायत झालेला एक माझ्या ऑपरेटरकडनं चुका अशी म्हणता येईल की आपल्या सरकार सेवा केंद्राला आपण ज्यावेळेस पेमेंट देतो त्यावेळेस शासनाने एक अध्यादेश काढला होता. अध्यादेशने शासन निर्णयच काढलेला होता की तुम्ही त्याचे चेकद्वारे पेमेंट करू शकता. परंतु 15व्या तारखेमध्ये ज्यावेळेस आपण ऑनलाईन डाटा एंट्री करतो त्यावेळेस डायरेक्ट पेमेंट सोडलं जातं. तुम्ही पेमेंटची एंट्री मारू शकत नाही. तुम्हाला पेमेंटची एंट्री मारायला अलाउडच नाही, सिस्टमच अलाउड करत नाही. मग ज्यावेळेस आपण चेकने पेमेंट करतो त्यावेळेस त्याची एंट्री मारायची कशी, त्यावेळेस त्याची एंट्री मारताना तुम्हाला रिकन्सिलेशन करणं आवश्यक आहे. आता ही सुद्धा मी एंट्री नव्यानेच मारतो आहे. बऱ्याच काही ठिकाणी मला वाटतं रिकन्सिलेशन एंट्री घेत पण नाही, पण मी पण आता तुमच्या समोर लाईव्ह ट्राय करतोय. जर घेतलेली असेल तर घेत असेल तर अति चांगली गोष्ट आहे, नसेल तर शेवटी त्याला पर्याय नाही. आपण ट्राय करून बघूया. आता बँक चार्जेस फॉर द मंथ तर काय आलेले नाहीये, त्याच्यामुळे ती काही एंट्री मी करत नाहीये. इन ऍडव्हर्टाइज क्रेडिट बाय बँक, माझ्याकडनं एक्स्ट्रा काही अमाऊंट बँकेकडनं काही अमाऊंट जमा झाली का इंटरेस्ट वगैरे, तर ती सुद्धा मला इथे एंट्री करता येईल. या ठिकाणी एंट्री केल्यानंतर मित्रांनो त्या तुमच्या अकाउंटिंग रिपोर्टला दिसत नाही, तर इथून तुम्ही एंट्री करू नका. ज्यावेळेस तुमचे गव्हर्नमेंट साईट चालू करेल रिसिप्टच्या एंट्री करण्यासाठी त्यावेळेस तुमच्या व्याजाची एंट्री किंवा जे काही अनुदान प्राप्त झालेलं आहे 15 वित्तागाच्या अंतर्गत त्यावेळेस एंट्री तुम्ही करून घ्या. आता या ठिकाणी मित्रांनो फक्त मी इथं डेबिटची एंट्री मला मारायची आहे, परंतु ती बसते की नाही माझी पण शंका आहे. बघूया, आपण ट्राय करूया. तर या ठिकाणी माझी 1,47,024 रुपये अशा प्रकारची एंट्री होती आणि डिटेल्स काय होती, ASSK मानधन मी टाकतो इथं. आणि मग ती वाजत आता तुमची रक्कम किती शिल्लक राहते. मग ती वाजत आता म्हणजे तुम्हाला या रकमेतून ही रक्कम वजा करावी लागेल, तर तुमचा बॅलन्स जुळेल. आता मग मी इथं आता रिकन्सिलेशन करताना ती पहिल्यांदा एंट्री घेतली पाहिजे. आता वाटते खात्री आहे ती घेणार नाही एंट्री. नाही मित्रांनो, 15 वित्तागाची रिकन्सिलेशनची एंट्री होत नाही, त्याच्यामुळे मी या फंडात न पडता डायरेक्ट आहे तसा बॅलन्स घेऊन एंट्री करून टाकतोय. तर तुमच्या बाबतीमध्ये जर बॅलन्स घेतला तर तुमच्या बाबतीमध्ये जर समजा रिकन्सिलेशन एंट्री घेतली तर अति उत्तम गोष्ट आहे. परंतु मोस्ट ऑफ केसेसमध्ये एंट्री घेतली जातच नाही, कारण 15 वित्तागाला रिसिप्टच्या एंट्री तुम्हाला मारायला परमिशनच नाही जोपर्यंत साईट चालू होत नाही तोपर्यंत. पुन्हा आता जे काही बाकी अकाउंट राहिलेले आहे त्यांची सुद्धा मी एंट्री करून घेतो इथं. मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये माझं एक 14 वित्तागाचं योजनेचं खातं आहे आणि या खात्यामध्ये माझं एक डेबिटची एंट्री करायची राहिली होती. अगदी 15 वित्तागाला जशी ती एंट्री घेतलेली नाही तशीच एंट्री 14 वित्तागाला घेत आहे किंवा नाही हे सुद्धा मी तुमच्या समोर लाईव्ह टेस्ट करणार आहे. माझ्या मते त्याने ती एंट्री घेतली पाहिजे. 68,261 रुपये दिसत आहे, तर माझ्या पासबुकनुसार मात्र हा बॅलन्स कमी आहे. तर त्यासाठी मला जो काही बॅलन्सचा डिफरन्स पडतो तो म्हणजे 18,826 रुपये त्याची एंट्री मला करणं
आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं इन्व्हर्टेड क्रेडिट बाय बँक चार्जेस म्हणूया आपण इथं रिसिव्ह तर नाही इन्व्हर्टेड क्रेडिट नाही. आपण या ठिकाणी मानण्याचा प्रयत्न करूया. अकाउंट हेड क्लासिफिकेशन रिसिव्ह ग्रँट बँक चार्जेस म्हणूया. रेफरन्स काहीच नाही. व्हाउचर रेट आपण 31 टाकूया. बिल नंबर काहीच नाही. टोटल अमाऊंट टाकूया 1826 पर्टिक्युलर रनिंग. अशा पद्धतीने एंट्री घेतली आवश्यक आहे. बघूया, ट्राय करूया. डाटा सेव्ह सक्सेसफुल. या ठिकाणी मित्रांनो एंट्री घेतलेली आहे आणि आता या रकमेतून ही रक्कम वजा केल्यानंतर माझ्या पासबुकला किती रक्कम शिल्लक राहते ती म्हणजे 49,466.61. 49,466.61. माझ्या मते मित्रांनो 15 वित्ताच्या स्कीमची सुद्धा अशा प्रकारे एंट्री झाली असती, परंतु मी सांगितलं तुम्हाला, मी सुद्धा तुमच्या समोर लाईव्ह ट्राय करतोय. तुम्ही मात्र तुमच्या 15 वित्ताची एंट्री या पद्धतीने बँक चार्जच्या स्वरूपामध्ये टाकू शकता. तुम्ही तिथं रिकन्सिलेशन करायचं आहे. रिकन्सिलेशन करायला तिथं फ्रीज म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुमचं व्हाउचर पण सेव्ह झालेलं आहे आणि तुमची डाटा एंट्री पण झालेली आहे. आता मित्रांनो माझा 14 तारखेचा कॅशबुकचा बॅलन्स आणि पासबुकचा बॅलन्स जुळलेला आहे. तर ही मात्र तुमच्या कामाची गोष्ट होती मित्रांनो. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा होता की अशा प्रकारची एंट्री तुम्हाला एखादी करून दाखवणे आणि त्याच्यानंतर आपण जे काही उरलेल्या बँका आपल्याला आहेत रिकन्सिलेशन करण्याच्या ते आपण करून घेऊया. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो. तुमच्या बाबत हा एक तुम्हाला अनुभव आलेला असेल की बऱ्याच वेळेला तुम्ही कॅशबुकनुसार चेक सोडलेले असतात आणि चेकच्या एंट्री करत असताना तुम्हाला ऑनलाईन करत असताना तुम्हाला अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन येते. मागच्या वेळेस 15 दिवसापूर्वी तुम्ही जर असं रिकन्सिलेशन करत असताना असं चेकच्या एंट्री जरी करत केल्या आणि ते पर्टिक्युलर डेट जर तुम्ही निवडल्या तरी पण डाटा तुमचा सेव्ह होत नव्हता. तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम होता. मला वाटतं तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे. तर इथं फक्त मित्रांनो एवढं सोडायचं आहे. इथं फक्त मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या तारखेला तुम्ही चेक सोडलेला आहे त्याच्या विदिन मंथमध्ये तुम्हाला तो डेट सिलेक्ट करणं आवश्यक आहे. समजा मी 28/3/2022 चेक जर सोडला असेल तर 31/3 जरी तारीख निवडली तरी ती चालू शकते. त्याच्यानंतर सगळ्यांचं पण मी इथं सिलेक्ट करून घेतो अगोदर. तर अशा प्रकारे मित्रांनो मी सर्व चेकची एंट्री करून घेतलेल्या आहे. हे बघा, आता या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचं आहे इथे 31 तारीख आहे एका चेकची, मात्र ती चेकची तारीख घेत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही तारीख न टाकता जरी तो चेक ब्लँक जरी सोडला तरी चालेल, मात्र पुढच्या महिन्यात रिकन्सिलेशन करताना तुम्हाला तो चेक पुन्हा दिसणार आहे. त्यावेळेस मात्र तुम्ही त्याचं रिकन्सिलेशन करून घ्यायचं आहे. 64/12 माझा पासबुकनुसार बॅलन्स आहे. रिकन्सिलेशन तर मी करतोय आता. इथं त्यात तुमच्या समोर असं डिफरन्सची विंडो येईल तर तुम्ही ओके जरी म्हटलं तरी चालेल, मात्र ब्लँक सोडू नका. ती अशा प्रकारे माझी डाटा एंट्री झालेली आहे. आता मित्रांनो मला तुम्हाला इथे आवाज एक गोष्ट अशी सांगायची आहे. आता मी माझे चेकबुक वगैरे सर्व सिलेक्ट करून घेतलेले आहे आणि इथे एक प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, इथे एक प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की माझा कॅशबुकचा बॅलन्स आणि बँक पासबुकचा बॅलन्स याच्यामध्ये जवळजवळ 400 रुपयाचा फरक आहे. ते 400 रुपयाचा फरक मी कसा काढणार एंट्री करताना मला तो दिसलेला आहे. 754,153 हा माझ्या कॅशबुकनुसार बॅलन्स दाखवलेला आहे, परंतु तो तेवढा नाही. तो 754 454 आहे. म्हणजे 101 रुपयाचा म्हणजे 301 रुपयाचा फरक आहे. तो फरक मला टाकायचा. तर कसा टाकणार मी इथं इन्व्हर्टेड क्रेडिट बाय बँक या ठिकाणी मी तो टाकतोय. बघा इंटरेस्ट रिसिव्ह म्हणून टाकतोय इथं. आता इंटरेस्ट रिसिव्ह मध्ये इथं डायरेक्ट टाकतोय, ओन रिसोर्स टाकतोय आणि इथं अदर एक्सपेंडिचर इथं अदर रिसिप्ट म्हणतोय. रेफरन्स नाही काहीच टाकत. 31/3 टाकतोय. अमाऊंट टाकतोय 301 रुपये. रिसिव्ह इन बँक अकाउंट नंबर 9. बाकी सर्व गोष्टी इथे 2, 3, 4, 5 तुम्ही जरी टाकलं तरी काही अडचण नाही. आणि इथं डिफरन्स तुम्ही सेव्ह केलं तरी तुमची एंट्री सेव्ह झाली आणि ती एंट्री तिथं पडलेली आहे. आता माझा बॅलन्स जुळणार आहे. 754,153 754,453 अशा प्रकारचा बॅलन्स यायला पाहिजे. हे बघा आला जुळला.
तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या खात्याचा देखील बँकेच्या पासबुकनुसार आणि कॅशबुकनुसार बॅलन्स तुम्हाला जुळवता येईल. आणि त्याच्यानंतर फ्रीज या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो माझं अजून एक अकाउंट राहिलेलं आहे, ते पण मी देखील रिकन्सिलेशन करून घेतोय. मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे एखादं अकाउंट जर तुमचं ऍक्टिव्ह नसेल, त्याच्यामध्ये झिरो बॅलन्स असेल, ते झिरो बॅलन्स असलेलं अकाउंट मी ऍक्टिव्ह कसं करायचं मला ते तुम्हाला दाखवायचं आहे. आता हे जे माझं अकाउंट आहे याच्यावर सुद्धा बॅलन्स झिरो आहे, सॉरी 2161 रुपये आहे. हे काय मला अकाउंट डिॲक्टिव्हेट करता येणार नाही, परंतु ज्या खात्यावर तुमचा बॅलन्स 0 आहे, एक पैसा देखील जर असेल तर मित्रांनो तरी तुमचं अकाउंट डिॲक्टिव्हेट होत नाही. त्याच्यामुळं तुमच्या खात्यावर 0.00 बॅलन्स पाहिजे. एक पैसा जरी असेल तुमचं ते इनॅक्टिव्ह होणार नाही. तर त्यासाठी इनॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं लागेल, त्यासाठी तुम्हाला मास्टर एंट्रीमध्ये बँक अकाउंटवर मॅनेज बटनवर क्लिक करायचं आहे. मॅनेज बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो 0 अकाउंट कोणते आहे. तर इथं साधारणतः तुम्ही पूर्ण अकाउंट जर इथं शो केले तर इथं माझं एक IDBI बँकेचं अकाउंट होतं. इथं बँक पूर्ण सिलेक्ट करू शकता. IDBI बँकेचं अकाउंट हे माझं 0 अकाउंट आहे. आपण त्यासाठी तुम्ही चेक पण करू शकता. इथं मॉडिफाय स्टेटस मध्ये जायचं आहे. मॉडिफाय स्टेटस मध्ये तुम्ही जर इथं हे झालं तर याचा अर्थ अकाउंट 0 आहे ते तुम्ही इथं अपडेट केलं आणि जर ते डाटा सेव्ह सक्सेसफुली जर झालं ते त्या अकाउंट मध्ये 0 बॅलन्स होता म्हणूनच तो डाटा सेव्ह झालेला आहे. इतर खात्याचं तुम्ही करू शकत नाही. त्यासाठी आपण एक ट्रायल घेऊया. आता अजून एक अकाउंट तुम्हाला करून दाखवतो. बँक ऑफ महाराष्ट्राचं जे 15 तारखेचं आमचं पूर्वीचं अकाउंट होतं त्या बँक खात्यावर आम्ही पूर्ण बॅलन्स आता ICICI बँकेवर ट्रान्सफर केला. त्या खात्यात सुद्धा 0 बॅलन्स झालेला आहे. त्याच्यामुळे ते खातं सुद्धा मला इनॅक्टिव्ह करायचं आहे. त्यासाठी सुद्धा मला इथं स्टेटसवर क्लिक करून इथं अपडेट म्हणायचं आहे. डाटा अपडेट सक्सेसफुली. पुढचं एक अजून आहे, तुम्हाला एक ज्या खात्यावर बॅलन्स आहे ते खातं इनॅक्टिव्ह होतं की नाही मला ते तुम्हाला दाखवायचं आहे. इथं सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे खातं होतं आपण ते होते का बघूया. होणार नाही कारण या खात्यावर बॅलन्स शिल्लक आहे त्याच्यामध्ये होणार नाही. तुम्ही तुमच्या EDM लॉग इन करायचं आहे. EDM लॉग इन केल्यानंतर जर तुमचं एखाद्या खातं असं असेल की ते खातं इनॅक्टिव्ह आहे म्हणजे त्या खात्यावर एकही रुपयाचा बॅलन्स नाही, एकही रुपया म्हणण्यापेक्षा एकही पैशाचा बॅलन्स नाही, तर ते खातं तुम्ही इनॅक्टिव्ह करू शकता. इनॅक्टिव्ह केल्यानंतर मॉडिफायच्या स्टेटला इथं तुम्हाला जी इथं एडिट करण्यासाठी असा ऑप्शन दिसतोय मॉडिफाय करण्यासाठी, तो तुम्ही जेवढे खाते इनॅक्टिव्ह केलेले आहे तिथं तुम्हाला दिसणार नाहीये. त्याच्यामुळं अगोदर जर तुमचे खाते कोणते जर इनॅक्टिव्ह केलेले असेल तर ते तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी अजून एक इंडियन ओव्हरसीज बँकेचं खातं आहे ते पण बघूया आपण. हे इनॅक्टिव्ह करायचं आहे मला. ओके, ते झालेलं आहे. त्याच्यानंतर खाते इनॅक्टिव्ह केल्याचा फायदा असा होतो मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बँक रिकन्सिलेशन करता त्यावेळेस तुमचा वेळ वाचतो. म्हणजे अशा खात्यावर तुम्हाला रिकन्सिलेशन करण्याची आवश्यकता राहत नाही. अशा प्रकारे मित्रांनो माझ्या बाकी सर्व खात्यावर बॅलन्स आहे त्याच्यामुळे काही इनॅक्टिव्ह होणार नाही. तर ही ट्रिक मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं कामकाज करताना तुमचा वेळ वाचवणार आहे. आता आपण जे काही 3 स्टेप मध्ये आपण मन बुक क्लोज करणार आहोत, मन बुक क्लोज केल्यानंतर रिकन्सिलेशन करणे या गोष्टी करणार होतो त्या आपण 2 स्टेप पूर्ण केल्या आहेत. त्याच्यापैकी पहिली म्हणजे मन बुक क्लोज करणे, डिजिटली साइन करणे आणि रिकन्सिलेशन करणे. आता फायनल स्टेप आहे इयर बुक क्लोज करण्याची, ती म्हणजे पिरियड ऑफ प्रोसिजर मध्ये जायचं आहे. क्लोजिंग ऑफ बुक्स मध्ये क्लोज इयर बुक म्हणायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही इयर बुक क्लोज करायला जाता, जर तुमचं नजर चुकीने एखाद्या खात्याचं रिकन्सिलेशन जर राहिलं असेल तर इयर बुक क्लोज करण्याचा तसा मेसेज सुद्धा तुम्हाला दिसतो. आता मी इथं करतोय, यू आर अबाउट टू क्लोज युअर इयरली बुक्स. ऑल यू कॅश अँड अकाउंट क्लोजिंग बॅलन्स विल बी कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर. वुड यू लाईक टू प्रोसीड विथ अ क्लोजिंग. म्हणजे त्यांनी जे काही तुमचे क्लोजिंग बॅलन्स होते 31 मार्चला ते सर्व क्लोजिंग बॅलन्स नेक्स्ट इयरला तुमचे ओपनिंग बॅलन्स असणार आहे. त्याच्यामुळे मग रिकन्सिलेशन करताना आपण आपल्या बँकेच्या पासबुक प्रमाणे आणि कॅशबुक प्रमाणे आपले जे काही ओपनिंग बॅलन्स येतात तेच ओपनिंग बॅलन्स नेक्स्ट इयरला आले पाहिजे यासाठी तुम्हाला रिकन्सिलेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ओके बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इयर बुक क्लोज होते. इयर बुक क्लोज झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बॅक इयर कुठल्याही प्रकारची एंट्री करू शकत नाही. परंतु 15 तारखेला जर पेमेंट जर तुम्हाला सोडत असेल तर कामाचे जे काही टेक्निकल ऍडमिन जे काही माहिती भरायची असते प्रोग्रेसिव्ह रिपोर्टिंग मध्ये ती मात्र तुम्ही कोणत्या इयर मध्ये भरू शकता. फक्त अकाउंटिंगचे डाटा एंट्री करत असताना तुम्हाला त्या पर्टिक्युलर इयर मध्येच करणं आवश्यक आहे. एकदा इयर बुक क्लोज केल्यानंतर तुम्हाला त्या इयर मध्ये कुठल्या प्रकारची डाटा एंट्री नव्याने करता येत नाही. जर तुमच्या बॅलन्स मध्ये कॅशबुकच्या बॅलन्स मध्ये काही जर फरक पडत असेल तर तो फरक तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये तुम्हाला तो मॅच करून घ्यावं लागेल. अशा प्रकारे मित्रांनो आपलं ग्रामपंचायत इयर बुक क्लोज झालेलं आहे.
आणि क्लोज झाल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली क्लोज युअर इयरली बुक्स ऑफ अकाउंट्स अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. आता याच्यानंतर मी माझे 22-23 या आर्थिक वर्षाचे व्यवहार करायला आता सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी सिस्टीम देखील मला उपलब्ध झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचं इयरबुक जर तुम्ही क्लोज केलेलं नसेल तर इयरबुक कसं क्लोज करायचं, त्यासाठी मंथबुक अगोदर कसं क्लोज करायचं, रिकन्सिलेशन करायचं, रिकन्सिलेशन मध्ये एखादी जर डाटा एंट्री तुमची करण्याची राहिली असेल, बँकेचं व्याज घेण्याचं राहिलं असेल किंवा अकाउंटचा बॅलन्स तुमचा जुळत नसेल, तो कशा प्रकारे जुळवायचा याची कल्पना निश्चितपणे आलेली असणार आहे. आणि या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत इयरबुक क्लोज करण्यासाठी निश्चित फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.